स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, आपण याच्या अगोदर ॲक्टिव्हिटी शीट घेतली होती. लोअर लँग्वेजचा पेपर आहे, थर्ड लँग्वेजचा पेपर आहे. त्या ॲक्टिव्हिटी शीटचा एक व्हिडिओ तुम्हाला टाकला होता. याच्या पुढचा एक टेक्स्च्युअल पॅसेज आहे 20 मार्कचा, तो आपण बघूया. क्वेश्चन फर्स्ट आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज आहे. इथं सुलेखा, त्याच्याबरोबर जे नमनदार रामलाल आहेत. तर भोळीचा हा लेसन आहे. A1 दिला आहे, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला लिहायचं आहे. वाक्य पहिलं आहे, रामलाल हॅड 4 सन्स अँड 3 डॉटर्स. नाही, हे जे सेंटेन्स आहे ते फॉल्स आहे, म्हणून इथं फॉल्स लिहायचं. द मिनिंग ऑफ भोली सिम्पल टोन आहे. हां, येस, सिम्पल टोन. भोलीला सिम्पल टोनच म्हटलेलं आहे, पण हे ट्रू आहे. तिसरं, भोली हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. भोलीला स्मॉल पॉक्सनेच काय केलेलं होतं, अटॅक केलेलं होतं. हे पण सेंटेन्स ट्रू आहे. त्याच्याचबरोबर भोली हॅड फॉलोन ऑफ द कॉट ऑन अ हेड. हां, कॉटवरूनच पडली होती ती डोक्यावर, त्यामुळे हे पण सेंटेन्स ट्रू आहे. तर असे तुम्हाला 4 सेंटेन्स लिहून तुम्हाला 2 मार्क्स मिळवायचे. मी असे लिहिले असतीलच तुम्ही, त्यात काय वादच नाही आहे. हुशार आहात तुम्ही सगळेजण. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्ट ऑर्डर ऑफ ऑकरन्स. ऑकरन्स म्हणजे क्रमाने लावायचे. पहिलं कुठलं, दुसरं कुठलं, तिसरं वाक्य, आणि परत पुन्हा एकदा लिहायचं आहे. भोली हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स, तर हे नाही येणार. सम पार्ट ऑफ भोलीज ब्रेन वॉज डॅमेज, नाही, हे पण नाही. भोली एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिस्फिगर बाय ब्लॅक पॉकमॉर्न, नाही. भोली हॅड फॉलोन ऑफ द कॉट ऑन हर हेड, येस, हे पहिलं वाक्य. त्याच्यानंतर सम पार्ट ऑफ भोलीज ब्रेन वॉज डॅमेज. कॉटवरून पडल्यानंतर भोलीचा पार्ट डॅमेज होतो. तिसरं, भोली हॅड अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स, हे तिसरं बसतं आहे बघा. आणि भोली हॅड एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिस्फिगर्ड बाय डीप ब्लॅक पॉक मार्क्स, हे चौथं वाक्य येते. असे तुम्ही ऑकरन्सली क्रमाक्रमाने काय करायचे, लावायचे. इथे राईट एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज आहेत. या पॅसेजमधून 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स काय करायचे, भोलीबद्दल काय करायचे तुम्ही निवडायचे.